कळाली मग देवाला का नाही कळू शकत घेत आहे। आणि म्हणूनच आता कट्टी डान्स करता करता एक आपण असा आमगे करतले आई तरीही त्याला पूर्ण दिवसाचा पगार मिळतो। आयचो हे भुरग्यांचो उत्साह पळयलो आनी आनंद पळयलो जाल्यार खूब आमकां उमेद दिसता। आणि अशा तरेचे जे आनंद ज्या भुरग्यांच्या मदीं संपूर्ण वर्षभर त्यांच्या मदीं आनंद आसपाक जाय आणि हे आनंदाचे क्षण आसा पळय ते आमी परत परत आमी तांकां निर्माण करपाक जाय आणि भुरगे आसा पळय ते आनंदी आसपाक जाय तरच तेंच्या भितर कितें जातलें तेंचे डेव्हलपमेंट जातलें। आणि ही शाळा आसा पळय तेंचे शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांचे खरोखरच अभिनंदन करपा सारखे आसा। कित्याक लागून तर अशा तरेचे स्नेह संमेलन प्रायमरी स्कुलांनी आमी चडशे पळयना, क्वचित कांयच थोडीच आसतली प्रायमरी स्कुल्स ते अशा तरेचे स्नेह संमेलन आणि कल्चरल प्रोग्राम सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करता। नाजाल्यार आमी पळयता की हायस्कूल हायर सेकंडरी कॉलेज यांच्या तर्फे असे स्नेह संमेलन आणि कल्चरल इव्हेंट्स आयोजित केले जातात। प्रत्येक टीचर हो प्रयत्न करीत असता आणि खरं म्हटल्यार चवथी जी प्रायमरी आसा त्या भुरग्याक घडोवपाक भयंकर खूप कष्ट घेवचे पडटा आणि खरं म्हटल्यार हे वय आसा जो भुरग्याच्या मनाचेर परिणाम भुरग्याचो कितें परिणाम जातलो भुरगो कितें विचार करतलो आणि हे वयान जेन्ना आमी तेचे बरे संस्कार घडयता आणि ते संस्कार तांकां फुडें उपयोगी पडटा। मित्रांनो, संस्कार आणि शिक्षण हे दोन गोष्टी आसा। खरं म्हटल्यार हे युग सामकें कॉम्पिटिशन आसा, भयंकर कॉम्पिटिटीव आसा। हांव जेन्ना हायर सेकंडरी शिकयता म्हाज्या भुरग्यांक सदांच सांगता तुमी लक्षान दवरा आतां हे इतलें कॉम्पिटिशन जाल्लें आसा शिक्षणा शिवाय पर्याय ना। शिक्षण हे एकूच अशें आसा बॅकबोन आसा। जर तुम्ही शिक्षण घेतले तरीच वाचपाक शकता। जो शिकेल एक मराठीन म्हण आसा जो शिकेल तो टिकेल म्हणून। खरं म्हटल्यार आयज प्रत्येक धंद्यान तशेंच प्रत्येक हितून फरक आसा। पयलींचे शिक्षण कशें आसतालें फक्त आमी पुस्तकी ज्ञान आसतालें आनी कांय स्पोर्ट्स एक्टिविटीज आसताले आनी चडशे आमी घोकंपट्टी पाठ करून आमी हे आन्सर करताले एग्जाम। पूण आतां तशें ना। न्यू एज्युकेशन पॉलिसी तुम्ही पळयता आणि गव्हर्मेंटाची कितलेच इनिशिएटिव्ह पळयता की आता जे शिक्षण आसा पळय तेका आमी होलिस्टीक डेव्हलपमेंट म्हणटा म्हणजे भुरग्यांचे ऑलराउंड डेव्हलपमेंट जावपाक जाय अशे तरेन शिक्षण भुरग्यांक दिल्लें जाता।
फक्त पुस्तकी ज्ञान न्हू, त्याच बरोबर आमी पळयता की आर्ट आसा, म्युजीक आसा, कोडिंग एंड रोबोटिक्स म्हणटा आमी, हेल्थ एज्युकेशन म्हणटा आमी, त्याच्या नंतर एक्सपिरियन्शियल लर्निंग म्हणटा, एक्टिविटी बेस्ड लर्निंग, वोकेशनल एज्युकेशन, अशे तरेचे शिक्षण मेळटा भुरग्यांक, जेणे करून तेंचे ऑलरावंड डेव्हलपमेंट जाता. आणि ताका लागून टिचर सुद्दां तितलेच तितून प्रोफेशनली डेव्हलपमेंट जावंक जाय तेंचे. आणि टिचरांक